नमस्कार मंडळी. तर आजचा हा व्हिडिओ आपला होलीसाठी असणार आहे. तर गावी एक 9 पिल्लू लावतात. 9 पिल्लू म्हणजे 9 छोट्या होल्या आणि त्याच्यानंतरला मग एक 10वा होम असतो. तर त्या होम आमच्या गावी कशाप्रकारे सेलिब्रेट करतात, साजरा करतात, तर त्याची ही पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे मी. तर आज संडे आहे, उद्या मंडेला होम असणार आहे. तर मी आज इथं दाखवतो हा होलीचा माल आहे. तर इथे आता मागच्या बाजूला बघा तुम्ही. तर इथे ते आता जे पिल्लू लावतो आपण छोट्या छोट्या होत्या, तर इथे लावतो आणि त्याच्यानंतरला उद्या मग इथे असा मोठा खड्डा खोदणार आणि त्याच्यानंतरला एक मोठा होम तयार करणार. आणि हे जी शेवर आहे काल लावलेली ही आहे, पिल्लू आहे तो छोटी होली. आणि जे एक एक लावतात ते इथे सगळ्या असतात शेवऱ्या. आणि जे पिल्लू लावतात तर ते कोकणात एव्हरीवेअर सगळीकडे शेवरीचंच का घेतात झाड, तर ते मलासुद्धा त्याची स्टोरी माहीत नाही. पण मी ते व्हिडिओमध्ये जे आपले जुनी माणसं आहेत त्यांना विचारेन. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग त्याच्यामागचं काय जे रहस्य आहे, का कशामुळे फक्त शेवरच यूज करतात सगळीकडे, तर ते सुद्धा तुम्हाला सांगेन. आणि आता हे जे इथे ठेवलेलं आहे तर एक कवाल आणि एक ही गवत आहे. तर आणि तिकडे पण ते गवत तिथे ठेवलं आहे. तर आता हळूहळू जी गावातली माणसं आहेत सगळी, प्रत्येक घरातून एक कवळ आणि एक गवताची ही गुंडी आहे ती इथे आणून ठेवणार. आणि उद्या इकडे सगळं लाकडं वगैरे आणणार. आणि आज आहे ना, मेन काम आज आहे, लाकडं वगैरे आज रात्रीपासून चालू होणार. मीटिंग बसणार इथे. हा होलीचा माल आहे पूर्ण. आणि स्पेशल माझं घर तिथे आहे, माझ्या घरापासून बाजूलाच आहे होलीचा माल. तर आता इथे उद्या खड्डा वगैरे काढल्यानंतर पूर्ण व्हिडिओ मी ही मोठी व्हिडिओ बनणार आहे. एक 15-20 मिनटाची बनवेन मी. जेवढी कमी होईल तेवढी कमी, आणि जेवढे जास्त माहिती देता येईल तेवढी जास्त माहिती देईन तुम्हाला. तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की बनवून राहा. आणि ही व्हिडिओ आमच्या गावासाठी एक आठवण म्हणून सुद्धा राहील, त्याच्यासाठी पण मी बनवतो आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आताच तो लाकडू टाकला आहे तिथे आणून. तर आता असेच सगळेजण इकडून तिकडून पूर्ण जंगलामधून लाकडं आणून टाकणार. आणि काही लोक आता ते आजोबा आले ते पण जात आहेत. आणि ज्या गावातल्या महिला असतात लेडीज, म्हणजे ज्या सगळ्या लेडीज लोक, तर त्या बाकी सगळं कामं उरकत असतात. आता ही साण आहे आमची, तर या सानेवर आता सगळे साफसफाई करत आहेत. मग तिथे सारवणार आणि मग तिथे नारळ वगैरे ठेवतात, देवाचं काय असेल ते. आणि आमचा वरती गावदेव आहे तिथे हे सुद्धा हे सगळं करतात. आणि हा इथे आता पूर्ण इथे काल लावलेली होली अजून जळत आहे. आणि आता इथे दुपारपासून चालू करतील इथे खड्डा खोदायला मोठा. तो खड्डा खोदताना सुद्धा तुम्हाला दाखवेन. मग तिथे एक मध्ये लाकूड असतो मोठा, तो त्याला पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर मग होली बांधायला सुरुवात केली जाते. तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, दाखवतो मी तुम्हाला सगळं. आता एवढी लाकडं टाकलेत, हळूहळू जस्ट सुरुवात झाली यायला. आता पूर्ण माल असं हे सगळ्या लाकडाने असं भरून जाईल. आणि मेन गोष्ट तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, हे आमच्या इकडे परंपरा आहे. आता हा दगड आहे, त्याला मान असतं. रात्री जे पोरं असतात, तरुण पोरं, आणि जे कोणी ज्याला इच्छा असेल ते ह्याचा शक्ती प्रदर्शन होतं इथे. जो उचलणार त्याला देवाचा आशीर्वाद मिळेल असं काही असतं. तर ते आता इथे आहे रात्री, मग त्याची मजा बघा तुम्ही. आणि आता या आल्यात गावातल्या बायका, सगळ्या म्हाताऱ्या आहेत. बायका तर अजून कोणी आल्या नाहीत. आणि तिकडे ते आजोबा पण आलेत बघा. सकाळपासूनच सुरुवात झाली, 9 वाजलेत आणि आजोबा आलेत लाकडं टाकायला. प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी लाकडं घेऊन येतो, तर ते सुद्धा इथे टाकतील लाकडं. तर हळूहळू बघा तुम्ही, एवढी मगाशी कमी लाकडं होती, हळूहळू लाकडं वगैरे सगळी जमायला लागलेत. आणि लेडीज लोक इकडे बघा, बायका सगळ्या गावातल्या हळूहळू इकडे हे करतायत. इथे आमची देवाची होली असते, इथे नवस वगैरे बोलतात, इथे नारळ ठेवतात. तर इथे काम चाललं आहे. आता हे किती वर्ष बघायला मिळेल माहीत नाही. हळूहळू सगळ्या म्हाताऱ्या बायका आहेत का उरलेल्या. सगळे मुंबईकरांना काय बोलायला, लवकर बोलायच्यात, व्हिडिओ बघतील नंतर. हा हा बोला, लवकर बोला, जे बोलायचं आहे तो. तर हे मुंबईला जे लोक जातात ना, म्हणजे आणि परत सणासुदीला तरी गावाला यायला पाहिजे लोकांनी.
सणासुदीला तरी यायला पाहिजे. आता ह्या बायका इथे आहेत, काय लोक येतात. आता ही आमची काय बोलते बघा. बोल बोल. हा सानेला तुम्हाला 2 गोणी नाही मिळत मुंबईवाल्यांना. हा आल्यावरून किती घाण काढायची ना, किती उपसायची आम्ही. घाण होते. हा मग त्या दरवर्षी त्यांना साफ करायला लागते. सणासुदीला तरी यायला पाहिजे ना मुंबईकरांनी गावाला, म्हणजे काय जरा बरं वाटेल. आता एवढी माणसं आहेत, म्हातारीच जास्त दिसत आहेत. मग किती काम करणार त्या, आणि हे लोकांना मुंबईला बसून आरामात. तर बायकांचं म्हणणं असं आहे, सानेवरती लादी मारून टाका दरवर्षीचा, त्यांना साफ करायला लागते. इथे सगळं हे देवाची जागा आहे इथे. तर मित्रांनो, आता आम्ही इकडे 3 जण खाली आलोय लाकडं काढायला. इथे निखिल आणि नयनांना काढतोय लाकडं. हा तर असे सगळेजण इकडे तिकडे जंगलामध्ये जाऊन बाजूबाजूला होलीच्या मालावर लाकडं आणून जमा करतील दिवसभर, जेवढी होतील तेवढी. तर मंडळी, आता इथे भरपूर सारी लाकडं लोक जमा करतात बघा. हळूहळू भरपूर लाकडं झालीत. आजोबा आहेत त्यांनी आणल्या, आणि इथे आता लेडीज होत्या त्या सगळ्या वरती मंदिरात गेल्यात. जो आमचा गावदेव आहे कालभैरव, तिकडे गेल्यात. आणि ते तिकडे सुद्धा असंच साफसफाई करणार, तिकडे देवाला पूजणार. आणि आता हळूहळू हे लाकडं जमा करतात सगळे लोक एक गावातले. आणि अजून हे कवाल आणि गवत आणायचं अजून बाकीच आहे. लोक इकडे तिकडे गेलेत दुपारपर्यंत बघा, अजून भरपूर लाकडं जमा होतील. तर बघा, हे असे ग्रुप करून इकडे तिकडे रानात घुसून असे मोठमोठी लाकडं आणतात. आता 5 लोकांनी मस्त टेक्निक लावून, बांबू लावून बांधून आणलाय हा लाकडू मोठा. आणि मगाशी तुम्ही बघितला आम्ही सुद्धा आणला, तिथे खाली ठेवला मोठा लाकडा. 2 हातात ना 2 लाकडा. हा 2 लाकडं आहे बघा. तर मंडळी, गावाला अशी मजा असते, सगळे एकमेकांना बोलून असतात. तर ॲटलिस्ट तुम्ही सणांचा तरी गावाला आलं पाहिजे, अशी मजा घ्यायला सगळ्यांचे एकत्र राहून. बघा, ही आमची पुरुष मंडळी चालले. आता कुठे जाणार लाकडा आणायला? हा नाव सांगा एरियाचा. इकडे कुठला एरिया आहे? पटीला एरिया विसरतात कॅमेरा चालू केला का. बघा मंडळी, आता ऑलमोस्ट अजून 2-3 फेऱ्या होतील आणि त्याच्यात लाकडं जमतील. आता एवढी लाकडं जमा झाले तिथे बघा. सगळे लोक, ह्या लोकांनी आता 5-5 फेऱ्या मारल्यात सगळ्यांनी. हा नाही एवढीच नाही, गेलेत सगळे आणायला, अजून आहेत पण बऱ्यापैकी आहेत. बट भरपूर पाहिजे होती. जेवढी गावाची आमची हे आहे ना, म्हणजे माणसांची लोकसंख्या आहे, त्याच्यापेक्षा बोलाल तुम्ही 20%च लोक गावाला आहेत. आता मुंबईवरून थोडीफार येतात. आता आम्ही लोक मुंबईवरून आलो आहे, तर सगळ्यांनी असा घरातून 1-2 लोकांनी तरी मुंबईवरून यायला पाहिजे दरवर्षी. सणासुदीला तरी यायला पाहिजे. वर्षभर नका हो तुम्ही, बट सणासुदीला तरी आलं पाहिजे. आता इकडे सगळे तयारी झाले. आता सगळे लोक 2-3 फेऱ्या मारतील, मग जेवायला जातील. आणि जेवून आल्यानंतरला मग बाकीची कामं करतील. इथे खड्डा खोदायचा आहे मोठा, आणि त्याच्यानंतरला बाकी सगळं होली वगैरे लावायला मग संध्याकाळ होऊन जाते पूर्ण. तर व्हिडिओमध्ये बनून राहा, पूर्ण दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओ कसं होतं सगळं ते. तर मित्रांनो, आता दुपारचे 3 वाजलेत आणि आता खरी सुरुवात झाली होलीसाठी. आता होम बनवण्यासाठी आम्ही लाकडं जमा करतोय. मोठी छोटी लाकडं जी होती ती सकाळपासून सगळ्यांनी जमा केली. आता हे मोठी लाकडं आहेत ते रानात आम्ही सगळेजण मिळून आता मस्तपैकी असा थोडासा आवाज करत ही लाकडं आम्ही होलीवर घेऊन जाणार आहोत. आता इथून होली जेमतेम 500 मीटर लांब आहे. इतकं एवढं लांब हे उचलून घेऊन जायचं आहे, आणि असंच भरपूर सारी लाकडं आम्ही घेऊन जाणार आहोत. तर आता हे सगळं घेऊन आम्ही चाललोय. तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण तुम्हाला ब्लॉग दाखवतो, नक्की आवडेल. ह्याच्यानंतर खूप मजा आहे. बघा सगळी पोरं कशी एन्जॉय करतात. आणि सणासुदीला आपण मराठी माणसांनी गावाला गेलंच पाहिजे, लक्षात ठेवा. चला, आता हा 1 लाकूड आम्ही इथून घेतला. आता 2-3 जण आता हा घेऊन जातील होलीवरती, आणि बाकी सगळे जे बाकी आहेत अजून ते पुढे जाणार आणि दुसरी लाकडं घेऊन खाली जाणार. आता हे लोक चाललेत होलीच्या मालावरती. चला चार लोक घेऊन गेलेत. आता एवढी बाकी आहेत, पुढे गेलेत पोरं. तर आता बाकी आम्ही दुसरी लाकडं घ्यायला चाललोय पुढे. चला.
तर ही अशी झाडं रानामध्ये अशी पडलेली असतात ना, तर त्याचा जो भाग असतो जे असे मोठे लाकडं तर ते आम्ही तोडणार. म्हणजे लोक सगळे गावाचे तोडतात आणि मग तोडल्यानंतरला मग ते होलीच्या मालावर घेऊन जाणार होलीसाठी. असे मोठमोठी लाकडं आणि ही दरवर्षी अशीच प्रथा चालू असते आमची. सगळी माणसं अशी जमतात. आता ते लाकडं घेऊन गेले ते हे आमचे बाबा आहेत, अध्यक्ष बाबा. ते तिकडे तोडतात, एक इकडे तोडतात. तोडून झालं की मग नंतरला मग ही मंडळी आहे जेवढे लोक उचलणार ते घेऊन जाणार इथून हे लाकडं. बघा मित्रांनो किती मेहनत लागते. आणि ही पडलेली लाकडं असतात ती आम्ही तोडतो फक्त, आणि जित्या झाडांना आम्ही त्रास नाही देत. आणि आता इकडून हे लाकडं तोडलेले आहेत 2 तिथे तुटके. आपण लाकडू झालेलं आहे आणि आता हे आम्ही नेणार घेऊन जाणार. चालेल. चला आपला पण थोडासा योगदान होलीसाठी. ओम नमः पार्वती पते अरे अरे. इकडे बघा आता बाबांनी पण आणला इकडे लाकडू. या या. आणि ह्याने इथे आणलं आणि आता मगाशी जे आणलं लाकडू खाली त्याने तिथे टाकलं, बाबांनी इथे ठेवलं. आणि आता इथे जो आपण बोलतो खड्डा खोदायला सुरुवात झाली आणि इथे खोदतायत खड्डा आहे लोक. बघा आमच्या गावचे ही मंडळी 4 मंडळी आहेत, ते आता खड्डा खोदणार आहेत. एवढा खोदला आहे, आता हळूहळू त्याचा घेरा वगैरे मोठा करतील. आणि हा खड्डा आहे ना दरवर्षी तुम्ही बघा इथे ही राख दिसते खाली, तरी दरवर्षीची आमची होलीची राख असते. तर हे एकाच जागी बनवतात होम मोठा. 9 पिल्लू असतात ते शेवरीचे लावतात आणि त्याच्यानंतरला मग ही मोठी लाकडाची होली असते आपली होम, तर तसे बनवतात. आता खड्डा खणल्यानंतरला मध्ये एक मोठा ओंडका टाकणार लाकडाचा, त्याचा पूजन करणार आणि त्याच्यानंतरला मग होली उभारणार. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, मी पूर्ण दाखवेन तुम्हाला. म्हणजे तो आपण ह्याला हे करतो तो कुठतो जो पैसे टाकतो मंडळी. हे आता इथपर्यंत उकरला खड्डा, खड्डा तिथपर्यंत उकरणार. दरवर्षी तिथे एकदम एंडला वाहिनी एक आहे, त्याच्यामध्ये एक 10चा शिक्का किंवा असं काही चिल्लर वगैरे ठेवतात देवासाठी आणि त्याच्यावर चिप लावतात एक अशी दगडाची. तिथपर्यंत खोदला की समजायचं आपल्याला तिथपर्यंत तिथे स्टॉप करायचं आहे. हां, तिथपर्यंत खड्डा खोदायचा आहे आणि हा घेरा थोडा मोठा करणार. हे अशी प्रथा असते. आम्ही व्हिडिओमध्ये ही सगळं हे करून ठेवतोय, कैद करून ठेवतोय, म्हणजे जेणेकरून ही पुढच्या पिढीला माहिती राहील की काय करायचं नक्की. दाखवू नंतर फोटो मध्ये. तर म्हणजे हा झेंडा आहे जांभळीचा आणलाय आणि आंब्याचा एक, असे 2 हिरवे झेंडे लागतात. म्हणजे ते असे मोठे लांबच्या लांब असतात आणि मध्ये एकदम टॉपला असतात. होली उभी केल्यावर तुम्हाला दाखवतो ते कुठे लावतात ते. तर हा आता घेऊन आले जांभळीचा आहे. आता अजून एक सेम असंच आंब्याचा आणणार. तर खड्डा खोदून झालेला आहे यांचा. आता एक काम आपला कंप्लीट झाला आहे होलीचा. हे आपले खड्डा खणणारी टीम आहे पूर्ण. चला आरामात आरामात.
तर मंडळी आपला आता झेंडा आहे ते आपला ह्याचा एक आंब्याचा आहे आणि एक ह्याचा जांभळीचा आहे. तर आता आपण हा गावभर नाचवणार आहे फिरवून आणि मग नंतर होली बांधायला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण हा गावभर पूर्ण फिरवणार आहोत. तर बघा, मजा घ्या. आपला होली रचायला सुरुवात झाली. पहिला लाकूड आपला लागलाय. वरती शेंडा बघा. आता होली रचायला सुरुवात करतोय. खरं तर लेट झालाय आम्हाला होली रचायला. इव्हिनिंगलाच व्हायला पाहिजे होता. थोडा या बाजूला एक जण त्या बाजूला हे असे शेंडे बांधलेले आहेत. ही वेल आहे. तुझा वाडा हा वाडा शाळा त्याला एकदम नदी घेत आहेत. राहू द्या. बस बस बस. सोडू काय तिघांना बांधाय पाहिजे. वर तिघांना बांधाय पाहिजे. ताट लावा. इकडे इकडे काहीतरी टाका. एक लाकडू इथं हा ताट वडा थोडा आणि तिकडे झोका आहे त्याचा वडा थोडा. माझी रेट थोडा. बस आता येल बांधून घ्यायची. हा बोंगा आहे तो तिकडे जाऊ द्या. होळी सुलेली आहे मित्रांनो. लाकडं लावतायत अजून बाकी आहेत.
होली रचून झालेल्या मित्रांनो आता सजवणार कवाल आणि गवत लावून. अजून पाय ना मागे घे अजून हा नाही अजून हा बस होली बांधून झालेली आहे पूर्ण. आता आपण गवत वगैरे लावून झालाय. आता रस्सी बांधून घेणार आहे जेणेकरून गवत आणि जे लावलेला कवल आहे ते उडायला नको जेव्हा होली आपण लावणार. तर आता त्याच्यासाठी रस्सी म्हणजे वेलच आहे रानातून काढलेली. ते वेल आता बांधून घेतात व्यवस्थित टाईटली बांधणार एकदम मस्त. तर मित्रांनो हे 9 दिवसाचे 9 पिल्लू आपण जे होम करतो तेव्हा आता होम बनवून झाला आहे. त्याच्यानंतर मग ते 9 पिल्लू आपण जे केलेले असतात झालं होल्या छोट्या होल्या केलेल्या असतात त्यांचे जे शीत आहेत शेवर ते आपण होलीच्या वाटली उभे करतो. जसे बघा इथे 2 केलेले आहेत आणि हे लोक आता इथे उभं करणार आहे. याच्यामुळे ते कवत वगैरे लावलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आपली होली आहे ना पूर्ण सजवून झाली आहे. लाकडं वगैरे रचून मग नंतर त्याला कवाल आणि गवत त्यांनी सजवून झालेली आहे. तर आता लेडीज लोक ज्यांचे उपवास वगैरे आहेत आपल्या होलीचे तर ते आज आता इथे येऊन पूजणार तिथे होलीला आणि त्यांचे उपवास वगैरे सोडणार आणि नंतरला मग होलीचा जो मुहूर्ताचा टाईम आहे लावायचा त्यावेळेला लावणार. तर आपण त्यावेळेला डायरेक्ट भेटूया. ठीक आहे. तर मग पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला खरंच चांगलं वाटेल. बघितलं किती मेहनत लागते सण साजरे करायला पण एकजुटी असेल तर ते एवढं काही वाटत नाही. तर मंडळी हे बघा इथे आता ही आहे ती आपली इथे आपण सगळे नवसाचे नारळ वगैरे लोक ठेवतात. तर तिथे नवसाचे सगळे लोक ज्यांचा जे काही नवस आहे देवाचा ते इथे नारळ आणून ठेवतात आणि इथे सगळे त्यांचे नवस बोलले जातात होळीच्या तिथे. मग पहिले ही होळी लावणार आपली छोटीशी मग त्याच्यानंतरला मग ही आपली मोठी होळी लावणार. दरवर्षाप्रमाणे ही गाव पांढरबाई तुझ्या चरणाजवळ आलेली आहे. पहिल्या दिवशी 5 नारळाचा तोरण 1/2 किलो पेढे बाई तुझ्या चरणाजवळ आलेले आहेत. मान्य करून घे. आपली होळी लावून झालेली आहे मित्रांनो. बघा